नमस्कार मित्रांनो, मी स्मित्राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। गेल्या वेळेची व्हिडिओ मी इथे स्टॉप केली होती आणि आता ही व्हिडिओ इथून स्टार्ट करतोय पुन्हा एकदा। तर चला मित्रांनो, मी दाखवत होतो तुम्हाला कोल्हापुरातील सुंदर असा कनेरी मठ। बसवलं बोलत होतो तेवढा जोरात आलाय, आम्ही स्टार्टिंग पण नाही गेले। खूप जोरात पाऊस आलाय, मला दिसतच असेल, पण पावसामुळे जो आता मातीचा सुगंध येतोय ना, खरंच खूप मस्त आहे। खरंच खूप छान सुगंध येतोय। चला चला इकडं, ए आई ग गार लागते, तिकडं बरं होतं ना, आईच्या गावात भिजलोय। जास्त सेफ होतो। अरे अरे आवा धावत आला आईच्या गावात। पाऊस पडतो इकडे, जायचं होतं आता लगेच आलेलो कनेरी होतात। पाऊस मध्ये साथ येत आहे, जायला काय काम धंदे आहे, मारत नाही पाऊस पडतो। चांगलं यायला पण घे आपल्यात, घे ब्लॉग मध्ये घे आपल्या, ये तू पण आमच्यातच आहेस नाही म्हणतो, बरोबर नाही तब्येत बरोबर। हे दुल्हन आ रही है बघ भाऊ, इकडे म्युझियम, प्राचीन काळात हे मिस्टर बी ना, झॉम्बी बी म्हणतात पोरं काय पण आपली। अरे हा अजून तिकीट नाही काढले, आम्ही फिरतोय, आम्हाला माहित पण नाही तिकीट कुठे काढायचे। सिद्धगिरी म्युझियम, छोटी सीट आहे तिकडे। आम्ही आलो तर हॉटेलमध्ये। गण्या काय खाणार भाऊ, काय खाणार तू? जे निशा भरपूर आपल्याकडे भरपूर आहे, भरपूर सारं काय आहे बघू, भरपूर जे काय भेटेल त्याचा। ठीक आहे, तसे आहेत चांगलेच आहेत, आपण काय एवढं सर्व खाणार नाही, काय एवढं काय खाणार नाही, जे भेटेल ते चांगलंच असणार, गोडच असणार। भावाचा उपवास आहे आज सोमदाचा, तो उपवासाचं काढतो। ची प्लेट आले संकष्टी, आमचे बघा किती आशेने बघतात त्यांचे, ते आशेने राहिलेत बघा। डोसा पण आला तिघांच्या, अत्तूचा, नजीचा आणि साहिलचा डोसा आलाय। हे डोसा संपलाय, डोसा बरं भेटणार नाही। मिसल आले इथं, 2-2, 3-3 मिसल आता येत चालले इकडं। तुझे आहे ना मिसल तिकडे आणू नको, काय लागलं तर बोला नक्कीच। नाश्ता वगैरे झाला, नाश्ता जस्ट झाला। आता आम्ही परत आमचा एक हप्ता मागे तिकीट नव्हती काढले, आम्ही असेच फिरत, आम्ही इकडे असेच फिरलो बघ, काय आता तिकीट काढले आणि आता आम्ही जातोय। थँक्यू। हो असतं भाऊ शिव्यातून काय एकदाच्या आम्ही आलो, एंट्री घेतली, तिकीट काढून। आता आमच्या समोर विष्णुदेवाचं मूर्ती आहे आणि भरपूर गोष्टी आहेत तिकडे बघण्यासारख्या। तिकडे गार्डन वगैरे आहे, तिकडे चांगली फुलावर आहे बघ। हो, दुसऱ्या ब्लॉग जास्वंदाची वेगवेगळे फुलं आहेत, गणपती आहे, व्हाईट, पिंक, येल्लो, तिकडे पिंक आहे, इथं ऑरेंज टाईपचा कुठला आता कलर मला माहिती नाही। 8 तिकडे बाप्पाच्या मूर्ती आहेत, तिकडे पुढे 8 असते। हे बघा इकडे विष्णुदेवाची मूर्ती आहे। हे बघा पूर्ण गार्डन वगैरे भरलेले आहेत, पूर्ण हिरवगार झाले सर्व। भगवा बघा म्हणजे फोटो काढू निघाले, हे बघा ओ भाई। वॉटरफॉल वंडरफुल, बघण्यासारखा गोष्ट आहे इकडे खूप। एक तर पावसाळा वातावरण आहे, शांतपैकी एकदम थंड। 3 देवींचे दर्शन झाले, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती, आणि तसंच हे सुंदर वॉटरफॉल। आणि इकडे कमल वगैरे फुललेत नाही, पण फुलतात अजून, काढल्यात अजून त्या म्हणतात तर।
आता पुढे चला, आता पुढे बघूया आता पुढे काय काय आहे अजून, कारण ह्या सर्व जागा सर्व गोष्टी आहेत. हा मोर बघा, खूप छान असं डेकोरेशन केलं, म्हणजे असं रिअल झाड आहेत ही, आणि खरंच खूप सुंदर वाटतं हे पाहायला. तसंच हे बघा पुढे हो वाद्य काय सर्व, विणा, तबला, तो ढोल आहे तिकडे, तिकडे मध्ये पण विणाच आहे, आणि अजून आहेत ती अजून एवढी ओळखत नाही तिथे. विषारी झाडे, कोणत्याही झाडाला स्पर्श करू नका, विषारी झाडे आहेत. वेगळं बरोबर भाई, ही जी झाडं मी भाई पिक्चरमध्ये जेवढे बघितली आहेत ती वेळच आहेत. कॅक्टस ती बघा, प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये बर्नीमध्ये वगैरे हे केलेत, रिसायकल केल्यात गोष्टी. इथे एक मोठं झाडामध्येच दुरून पहा, ही काही वडाची वगैरे झाडं, काही मोजकीच झाडं येते ते ओळखण्याचे आहेत. वडाची दिसते मला, वडाचं झाड तेवढं समजलं. हे काजूचं झाड कुठे आहे रे? पिंपळाचं झाड आहे ते. हे काजूचं झाड कुठं आहे? तिथे एक पिंपळाच्या वरती. वडाची आणि पिंपळाची झाड तेवढी दोनच मला ओळखण्यात आली, बस बाकीची नाही. पिंपळाची झाड आणि वडाची झाड कधीपासून विषारी झाली रे? तुझ्यासारखी नाटक लोक हात नको लावते म्हणून हे काय कशाला कशाला काय पण नाव ठेवत, हस्तरची आजी ती बघ. हे मधली म्हणतात बघा, ही हस्तर तुंबाड पिक्चर मधली होती. तुंबाड पिक्चर मध्ये म्हणतात काही नाव ठेवतात, पोरांचं एवढं मनावर घेऊ नका. मगर आहे ती, घोडपड कुठे? मगर आहे, घोडपड कुठे? हो भाई, खूप साऱ्या गोष्टी रिसायकल केल्या तिकडे, जसं टायर, आणि इकडे आतमध्ये प्लॅस्टिकच्या जे कॅन वगैरे होते त्या झाडे लावलेली होती, म्हणजे प्रदूषण न व्हावं म्हणून. बघा इकडे पण टायर वगैरे ठेवले, त्याच्यात असे झाडं वगैरे अशा काय वेगवेगळ्या गोष्टी बनवल्यात. हे इथे भाज्या वगैरे वळायचं, नारळ, वांग, भोपळा, त्याला काय म्हणतात रे? दोडकं ना? दोडकं कुठं आहे? भेंडी भेंडी नाही रे, दोडकंच आहे ते. गाय वगैरे, अत्तूला म्हणतात. अत्तू कुठं आहे रे? अत्तू हे बघ इकडे, आणि इकडे अननस, इकडे सीताफळ, ते काय ऍपल आहे तिकडे, कोंबडी, केळं, आणि हे काय पेर आहे वाटतं, अंडा आहे काय काहीतरी आहे. हा सफरचंद, सीताफळ आहे. हो बघा चाफा, सुंदर आहे ते चाफे, वास वगैरे पण खूप छान येते रे. हो भाई, कोल्हापूर. काय मोबाईलची चार्जिंग नाही. आता इकडून तोच सीन दाखवतो बघा. हे बघा इकडे हंस नाही तिकडे, इकडे हे बघा इकडे मगर वगैरे इकडे. मगर नाही, तुला घाबरून तोंड आत टाकला. हा शाबाश, तेच भाई, मी गिलणार होतो तिला. हावडा बीच, हावडा बीच, हा बघ माझा कोल्हापूर चप्पल बघा. हे बघा इकडे मोठी आहे. हो भाई, हे बघा इकडे अजून एक काय ग्रीन हाऊस म्हणतात ना, ग्रीन हाऊस, ग्रीन हाऊस. सैन्याचा सीन दाखवलंय आपण, खूप अप्रतिम आहे. हो ग्रीन हाऊस. व्हिडिओ वगैरे आहेत बघा. पायटन वगैरे आहे तिकडे उतरायला रे. हे चौकाच्या हे खाली बघून या एकदा. हे त्या हलतोय, हे हलतोय ब्रिज. हा भाई, ब्रिज हलतोय, ब्रिज हलतोय भाई, ब्रिज हलतोय. खतरनाक सी होते यार.
हे गप्पा बसा येते ना. मम्मी आहे वाचव. हे चला ना. मगर आहे खूप मोठी. अरे हा ग्रीन हाऊसच आहे आणि इकडे दुकान पण आहे, स्टॉल पण आहे इकडे, झाडं वगैरे. केवढी मोठी मगर आहे बघा. हा वरती एक चांगला व्ह्यू भेटतो बाई. पोरं खूप एन्जॉय करतात, पण या चांगल्या चांगल्या गोष्टीला सुद्धा रोस्ट करायला कमी करत नाहीत पोरं. एवढी पापी झालेत आता. चांगलं तिकडे ट्रेन जाते पण आम्हाला अलाउड नाही म्हणून आम्ही जातो. हे बघ रोस्ट करायला आमचा अध्यक्ष बघा भाई, चांगल्या चांगल्या गोष्टीला सुद्धा रोस्ट करायला कमी करत नाही. असं हे थांबा, हे आकलतील, हे तिकीट रद्द करतील. इकडे सर्व मसाज वगैरे त्याचं काहीतरी माहिती वगैरे पण नाही, किंवा अशा गोष्टीला काय म्हणतात त्याचं पण नाही. इकडे अजून आहेत. इकडे पुढे मालिशेच वगैरे जे मलमपट्टी वगैरेचे बघा, ते सुजन वगैरे आणि ते जलू लावले त्याच्यावर दिसत असतीलच तुम्हाला. बघा इथे सुजन वगैरे झाल्यावर ना, जेव्हा रक्त वगैरे मरतं त्याच्यावर ते हे आहे, म्हणजे ते रक्त जळूच्या माध्यमातून काढलं जातं. ती एकच गोष्टी मला माहीत पडते. अजून हे सर्व गोष्टी, सर्व सुविधा वगैरे दिल्या तिकडे. इंग्लिश टॉयलेट वगैरे, ते बाथरूम वगैरे बघा इकडे, सर्व गोष्टी आहेत इकडे. इकडून आम्ही बघत आलो. हा ब्रेन सर्जन आहे वाटतं. ब्रेन सर्जन छातीवर. छातीवर ब्रेन सर्जन बोलतोय. इकडे रस्ता बंद झाला तर पुढे काय काय समजत. ही इकडे शंकराची मूर्ती आहे इकडे, मोठी, खूप मोठी आहे बघा, दिसत असेल तुम्हाला, कदाचित दिसत असेल. शिवलिंग सुद्धा आहे खाली आणि वरती शंकराची मूर्ती आहे. आता परत चाललो दुसऱ्या वाटेला, बघू आता पुढे कुठून जायचं ते. तिकडं मागे आलो तो हा इकडे वॉटरफॉल आहे. तिकडून आता परत आला, आता कुठे जायचं काय माहिती. खेकडा विंचू. स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ काय म्हणतात त्याला. अरे हा राशी आहेत. हो वाटतं. अरे तुझी राशी. अरे तुझी राशी. अरे एवढ्या वेळानंतर एवढ्या वेळानंतर आम्हाला समजलं ह्या राशी आहेत. नाही तेव्हा आम्ही अरे तो बाबू वरती चढला पाण्यात. बाबू लाकाटची पोरं चालले तिकडे. हे इकडे काय रे. हो विष्णू अवतार. हे बघ कांतारा. नाही रे कांतारा ना. तेच आहे. हे काय तेच आहे. आणि हे आहेत काय दशावतार वगैरे, तेच आहेत. वेगवेगळ्या कला आहेत त्या. हो आहे. हे बघा इकडे आपल्या इकडे स्टेशनला छोटी सिटी, मिनी सिटी. आपलं घर कुठे असतं काय बघ. सूचना वाचून घ्या आता तुम्ही, कन्नडमध्ये पण दिले. चला पुढे. तुम्ही शेवटी व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. एक काढ. जाऊ नये याची सूचना दिली. हे बनवलं असेल ना. वेदव्यास. सीसीटीव्ही वगैरे पण आले. तुम्ही काय असं काही केलं. पहिली गोष्ट अरे मूर्खांनो कॅमेरा चालू आहे भाई, काहीतरी विचार करा यार.
बघा इकडे वरती पण आहे. ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे तर याचे पार्ट सुद्धा येऊ शकतात. ही बघा हे काय कोण आहे? अरे यार आपण वाचूया परत पुन्हा. इंग्लिश मधून पण आहे. रुद्राष्ट्र कार्गी. हा झालं. कोणतरी काहीतरी विचित्र प्राणी भेटला असेल. चला 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 लवकर मागे पण आहे. वरती नको बसू. रामायण. हा शाबाश. हे चला चला मागच्या मध्ये जाऊ. वाल्मिकी पत्रावले पे बोलतो. हिंदी येत नाही तर बोलू नये. योगा वगैरे दाखवा तिकडे. तू हे असं वरती लागेल बघा. आपले सर्व बटले इकडे मोठं भेटत. योगा वगैरे झाली इकडे. आज व्हिडिओ आहे. हा ऐकलं का अर्जुन? अंत काय हे माहित नाही. कुत्र्याच्या बाळाचं थोडा सात बाळा मारले. ऐकलं ग श्रीराम लक्ष्मण. श्रीराम लक्ष्मण ऐकलं ग. द्रोण ही मूर्ती बनवलेली ती अंगठा येतं ना. गुरु दक्षिणा काय इधर लाइट का कुछ प्रॉब्लेम है. हाँ बघ वरती वरती बघ. हे चमकते. टॉर्च टॉर्च मार. चमकते बघ. टॉर्च मारते पण चमकते. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय कारण जेवढं ऐकलं होतं की कण्हेरी मठ किती मोठा आहे त्याच्यापेक्षा खरं सांगू तर खरंच खूप मोठा आहे. आणि आम्हाला फिरायला देखील खूप वेळ झाला आणि अजून खूप मोठा आहे आणि तो पूर्ण देखील पाहायचा आहे आम्हाला. म्हणून मित्रांनो मी जे या मठात पाहणार आहे ते मला सर्व तुम्हाला दाखवायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मोठा होईल आणि याचे पार्टही निघतील. तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.